नमस्कार मित्रांनो, आपल्याला बऱ्याच शेअरचं फंडामेंटल अनालिसिस करायचं असतं किंवा असं समजून घ्या आपल्याला फंडामेंटल अनालिसिस येत नाही, परंतु थोडंफार जे काही समजतं त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे असते ऑथेंटिक माहिती. एखाद्या कंपनीची म्हणा, एखाद्या स्टॉकची आपल्याला जर ऑथेंटिक माहिती पाहिजे असेल तर ती कुठे मिळेल? बऱ्याच साऱ्या वेबसाईट आहे त्याच्यावर माहिती असते, परंतु आपल्याला काय विश्वास की चला ही माहिती त्यांनी त्यांनी अनालाइज केलेली आहे. आपल्याला जर कंपनीकडनं डायरेक्ट माहिती मिळाली तर किती चांगले होईल. आणि ही माहिती एनएससी ची वेबसाईट स्वतः तुम्हाला देईल. पण एनएससी ची वेबसाईट स्वतः काही त्याच्यावर अनालाइज करणार आहे का? काहीच नाही, कवडी मात्रही नाही. ओके, बाकीच्या वेबसाईट काय करता, हाच डाटा कंपनीकडनं घेता, स्वतःच्या भाषेत देता आणि तुम्हाला सांगता की हे आमचं असं असं प्रोडक्ट आहे. परंतु एनएससी ची वेबसाईट जी आहे, ही जी माहिती तुम्हाला देणार आहे ती सगळी डायरेक्ट कंपनीकडून आलेली जशीच्या तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आता ही माहिती कशी बघायची, फंडामेंटल अनालिसिस मध्ये कुठले कुठले पॅरामीटर बघायचे हे मी थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलचं नाव आहे आपल्या युवे मराठी. डिस्क्लेमर वाचून घ्या स्टॉप करून. सोबतच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे, तुमच्या मित्रांसाठी पण आहे ज्यांचं कोणाचं डीमॅट अकाउंट नाहीये. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, कुठलं पण एक डीमॅट अकाउंट ओपन करा, माझ्याकडनं मोफत 5 कोर्सेस मिळवा. ओके, अगदी बेसिक पासून आहे ते ऑप्शन चेनचे आहे, ऑप्शन ट्रेडिंगचे आहे, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस सर्व त्यात इन्क्लूड आहे. तर जास्त वेळ न घालवता मी जातोय डायरेक्टली एनएससी. हे आपण आलेलो आहे एनएससी, गुगलवर आलेलो आहे. गुगलवर टाईप करायचं एनएससी इंडिया आणि क्लिक करायचं. एनएससी इंडियावर क्लिक केल्यानंतर बघा पहिलीच ही वेबसाईट, थोडस झूम इन करतो याला. पहिलीच ही वेबसाईट आहे, इथे आपल्याला दिसतंय एनएससी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. क्लिक करतोय आपण त्या ठिकाणी, क्लिक करून घ्यायचं. क्लिक करून घेतल्यावर हे बघा तुमच्या समोर तो डाटा ओपन होतो. ऍडव्हान्स किती, डिक्लाइन किती आहे, ओके, म्हणजे मार्केटचे सेंटिमेंट काय, नवीन न्यूज वगैरे काय आहे, ह्या सगळ्या माहिती येत राहतात. आता टॉप लुजर, टॉप गेनर, मोस्ट ऍक्टिव्ह, 19 फेब्रुवारी तारीख आहे, 15:30 म्हणजे 3:30 नंतर मार्केट बंद झाल्यानंतर काय. आता आपल्याला बघायचं की एखादी कंपनी, कुठली एक कंपनी घेऊ आपण. या ठिकाणी स्क्रोलिंग वरती केले, बीपीसीएल. हा, या ठिकाणी बघा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन इक्विटी, बीपीसीएल. ओके, इन कंटेंट, तर कंटेंट मधलं आपल्याला बघायचं नाहीये, इक्विटी मधलं बघायचं. इक्विटी म्हणजे तो स्टॉक. ओके, आता तो स्टॉकचा प्रिव्हियस क्लोज काय आहे, ओपन काय आहे, या ठिकाणी सगळी त्याची माहिती येते. सोबतच या ठिकाणी बघा ट्रेड इन्फॉर्मेशन, कॉर्पोरेट डिस्क्लोजर, रिओपन मार्केट, इंट्राडे चार्ट, हिस्टोरिकल डाटा आणि ग्लोसरी. तर यापैकी आपल्याला बघायचंय कॉर्पोरेट डिस्क्लोजर. ओके, कॉर्पोरेट डिस्क्लोजर काय सांगतं की जेवढी काही कंपनी संबंधित माहिती आहे ती इथे या ठिकाणी दाखवल्या जाते, दिली जाते. आता कॉर्पोरेट अनाउन्समेंट म्हणजे कंपनीकडनं काय काय अनाउन्समेंट झालाय, या ठिकाणी बघा तारीखही तुम्हाला देण्यात येईल 16 फेब्रुवारी. लॉस ऑर डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट, त्याचं भारत पेट्रोल पंपनी एक्सचेंजला इन्फॉर्म केलं. जशीच्या तशी माहिती याच्यावर क्लिक केली ना तुम्हाला तशी माहिती मिळते. या ठिकाणी लॉस ऑफ शेअर सर्टिफिकेट, पीडीएफ वर क्लिक केलं की ती पीडीएफ ओपन होते. ओके, आणि त्याच्यात सगळीच माहिती दिलेली असते. आता असं समजून घ्या, तुम्हाला इंग्लिश नाही समजत एवढी याच्यातली, सिंपल तीच पीडीएफ आहे, त्याच्यातले काही जे कंटेंट आहे ते कॉपी करायचे आणि इथे गुगलवरच इंग्लिश टू मराठी टाईप मध्ये करून चेक करायचे. ठीक आहे. हा, आता महत्वाचं काय आहे, महत्वाचं आहे आपल्याला अॅन्युअल रिपोर्ट. ओके, अॅन्युअल रिपोर्ट का महत्वाचे आहे हे बघा, या ठिकाणी फ्रॉम 22 to 23. ओके, हे अॅन्युअल रिपोर्ट काय इंडिकेट करते की वार्षिक यांचं उत्पन्न म्हणा किंवा वार्षिक उत्पन्नाचा स्रोत किती आहे, फायदा किती झालाय कंपनीला, कंपनीची ग्रोथ काय आहे, ईपीएस काय आहे, यांचं फायनान्शियल स्टेटमेंट काय, हे सगळं जे तुम्हाला पाहिजे असतं डायरेक्ट कंपनीकडून ऍज इट इज या ठिकाणी येतं. ओके, आता याच्यावर तर मी जाणारच आहे. याच्यावर जाण्यापूर्वी एक थोडी फार बाकीच्या गोष्टी सांगून देतो. तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं कंपनीने डिव्हिडंड किती दिलेलं आहे, कॉर्पोरेट ऍक्शन वर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी बघू शकता. 12 डिसेंबर 2023 रोजी, ओके, रेकॉर्ड डेट याची 21 रुपये पर शेअर एवढा डिव्हिडंड दिलेला आहे, इंटिरियम डिव्हिडंड. त्याच्यानंतर 11 ऑगस्ट 2023 रोजी 4 रुपये पर शेअर डिव्हिडंड दिलेला आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंड कधी दिलेला आहे बघा, 2022 ला. या ठिकाणी तारखेसहित दिलेला आहे, त्याची रेकॉर्ड डेट पण दिलेली आहे. ओके, मग अशा प्रकारे तुम्हाला त्याच्या डिव्हिडंडचा माहिती मिळते. तुम्हाला माहिती करून घ्यायचं कंपनी कोण चालवतंय, तर कंपनी कोण चालवतंय याची सगळी माहिती इथे कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या मध्ये उपलब्ध असते. सोबतच कॉर्पोरेट इन्फॉर्मेशन मध्ये चेअरपर्सन कोण आहे, डायरेक्टर कोण आहे, ओके,
नॉन डायरेक्टर किंवा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर किंवा बाकीचे जे कोणी आहे त्यांची सगळी माहिती असते. ओके. फायनान्शियल रिझल्ट मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता फायनान्शियल रिझल्ट. फायनान्शियल रिझल्ट म्हणजे काय की लॉस किती आहे, प्रॉफिट किती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात. आता इथे काय करायचं, याच्यावर क्लिक करायचं. मी ऑलरेडीच एक जी PDF आहे ती डाउनलोड करून ठेवलेली आहे, तुम्हाला दाखवतो डायरेक्टली. या ठिकाणी बघू शकता अॅन्युअल रिपोर्ट फॉर BPCL फायनान्शियल इयर 22 ते 23. ओके, ती जी अवेलेबल होती त्या ठिकाणी. तर आता या ठिकाणी मी जसं जसं खाली येतोय, या ठिकाणी जसं जसं खाली येतोय मला कंपनीचं काय मोटो आहे किंवा कंपनीचा माहिती आहे ती मिळते इथे. सोबतच पेज नंबर, या चौथ्या पेज नंबरवर गेला ना, इथे सगळीची सगळी डिटेल म्हणजे तुम्हाला फायनान्शियल कुठे भेटन, परफॉर्मन्स हायलाइट. आपल्याला महत्वाचं काय, परफॉर्मन्स हायलाइट पेज नंबर 9. तर पेज नंबर 9 वर मी तुम्हाला काय मिळणार ते सांगणारच, परंतु याच्यामध्ये रिपोर्ट काय आहे, प्रॉफिट किती, लॉस किती, ओके, परफॉर्मन्स प्रोफाईल, या सगळ्या माहिती तुम्हाला इथे दिलेल्या असतात. स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंट 225 पान नंबरवर अवेलेबल आहे. बॅलन्स शीट बघू शकता, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट 246 पान नंबरवर अवेलेबल आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट, हे सगळे फंडामेंटल अनालिसिसचे पॅरामीटर आहे. ओके, दुसरी तिसरीकडे शोधण्यापेक्षा एक रिपोर्ट डाउनलोड करून तुम्ही त्याच्यात इझिली शोधू शकता. आता मी डायरेक्टली जातोय 9 नंबरच्या पानावर आणि या ठिकाणी बघा मला ती पूर्णचे पूर्ण मॅनेजमेंटची टीमची माहिती येते. व्हॅल्यू काय, विजन काय, कल्चर काय. ओके ओके हा ओके. आता या ठिकाणी बघा ग्रॉस रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन किती आहे आणि मार्केट शेअर किती आहे, 25%. आता हाच शेअर जर तुम्ही पिडीलाइटचा घेतला किंवा तुम्ही फिनोलेक्सचा घेतला तर तुम्हाला असं समजून येईल की ही कंपनी फिनोलेक्स किंवा पिडीलाइट ह्या मार्केटमध्ये जवळपास 70% मार्केट शेअर ग्रॅब करून बसलेले आहे. म्हणजे काय की मार्केटमध्ये जेवढ्या पण वस्तू आहे 25% वस्तू यांचा खप होतो. ओके, नेट प्रॉफिट बघू शकता इथे किती आहे आणि सेल्स किती आहे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. आता हा तर झाला याच वर्षीचा असं तुमच्या मनात असेल, कारण की 22 ते 23 दिलेलं आहे ना, परंतु ऍक्च्युअल मध्ये इथे आपण जेव्हा परफॉर्मन्स प्रोफाईलवर येतो, इथे दिसतंय तुम्हाला ग्रॉस सेल्स टर्नओव्हर ऑब्लिक प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके, प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे काय, सर्व टॅक्स दिल्यानंतर यांचा प्रॉफिट किती आहे तो दाखवलेला आहे निळ्या लाईनीने आणि सेल्स किती आहे तो दाखवलेला आहे, प्रॉफिट आफ्टर टॅक्स दाखवलेला आहे पिवळ्या लाईनने आणि सेल्स किती आहे दाखवलेला आहे निळ्या कॉलमने. ओके, या ठिकाणी बघू शकता इथे ही पिवळी लाईन खाली आली म्हणजे इथे काय आहे की प्रॉफिट खाली गेला. बरं, वर्ष कुठले बघू शकता, 2018 ते 19, 19 ते 20, 20 ते 21, 21 ते 22, 22 ते 23. अशा प्रकारे हे 3 ते 4 वर्ष, जवळपास 3 आणि 2 5 वर्षाचा डाटा इझिली तुम्हाला अवेलेबल होतो. याच्यावरनं तुम्ही भरपूर चांगल्या प्रकारनं फंडामेंटल अनालिसिस करू शकता. इथे बघा कॅपिटल एक्सपेंडिचर किती आहे, थ्रूआउट किती यांचा सेल्स आहे, इम्पॉर्टेड किती आहे, प्रोडक्शन किती आहे. ओके, त्याच्यानंतर मार्केट सेल्स व्हॉल्यूम किती आहे, फंड किती आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी यांनी या ठिकाणी EPS बघा, इथे डिव्हिडंड पर शेअर बघा, या ठिकाणी बुक व्हॅल्यू पण बघू शकता. सगळे त्यांनी एकाच ठिकाणी इंटिग्रेट केलेले आहे. फायनान्शियल इयर मध्ये तुम्ही बघू शकता की 68 पॉईंट, हा रॉ मटेरियल परचेस किती केलं, एक्साइज ड्युटी किती दिल्या, हे सगळे कलर आहे ना, तर कलर इंडिकेट करता की यांचा फायदा किती आहे, कशा प्रकारे आहे, हे सगळं एका प्रोफाईल मध्ये तुम्हाला मिळतंय. तर असे 4-5 पेजेस 9, 10, 11, 12. ओके, म्हणजे या पेजेसच्या आसपास गेलं आणि एकदा ओव्हरव्ह्यू केलं तर कंपनीची कम्प्लीट फंडामेंटल माहिती तुम्हाला यातून मिळणार आहे. आता फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं हे माहिती नसेल तर तुम्हाला, तर आपला एक व्हिडिओ आहे UWay मराठी, चॅनलचं नाव टाका आणि फंडामेंटल अनालिसिस एवढं टाका. व्हिडिओ थोडा जुना आहे परंतु याच्यामध्ये अगदी बेसिक पासून मी समजून सांगितलेलं आहे की फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय आणि ते कसं करता, तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला नसेल तरीही सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.